श्री गणेशाय नमः. ग्रंथ मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 42. बहुतापरी हेची आता धरावे, रघुनायका आपलेसे करावे. दीनानाथ हे तो डरी वेद गाये, मना सज्जना राघवी वस्ती जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रस्तुतच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देत असतात की बहुतापरी हेची आता धरावे. या उवीचा अर्थ असा आहे की बहुत म्हणजे पुष्कळ, अनेक, फार, आणि परी म्हणजे मार्ग, रीत, प्रकार, युक्त्या. त्याचप्रमाणे धरावे या शब्दाचा अर्थ असा आहे, धरावे म्हणजे ते लक्षात ठेवणे किंवा लक्षात घेणे, ते मनावरती घेणे. म्हणजे या प्रकरणामध्ये, या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात की या जगामध्ये नवविध भक्ती आहे. त्याचप्रमाणे नवविध भक्ती जरी असली तरी अनेक मार्ग आहेत. अनेक मार्ग हे त्या भगवंतापर्यंत आपल्याला नेत असतात. ज्याप्रमाणे नद्या अनेक असतात, व शेवटी या सर्व नद्या कुठे जाऊन मिळतात? त्या समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे मार्ग जरी हे अनेक असले तरी त्या मार्गामुळे काय होतं, कदाचित माणसाची गोंधळ उडून जातो. मग या देवाला जाऊ की त्या देवाला जाऊ, या गुरुकडे जाऊ की त्या गुरुकडे जाऊ, या संताच्या मागे लागू का त्या महाराजाकडे जाऊ, अशा अनेक प्रकार मनुष्याच्या विचारामध्ये येतात. आणि मग तो मनुष्य थोडासा गोंधळून जातो की नेमकी काय करावं. आणि त्याच्यावरती समर्थांनी सांगितलेला रामबाण औषध म्हणजे आजचा एक श्लोक आहे. बहुतापरी हेची आता धरावे, रघुनायका आपलेसे करावे. बरोबर आहे, अनेक साधनं आहेत, पण त्या अनेक साधनामध्ये आता नेमके आपल्याला काय करायचं की सगळ्यात पहिले मनाचा एक ठाम निश्चय असा करून घ्यायचा की त्या रघुनायकालाच आपल्याला आता शरण जायचं आहे. आणि पुढच्या याच्यात समर्थ काय सांगत असतात की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आता तोडर म्हणजे काय, तर एक थोड्याशा जुन्या काळामधला हा एक पायातील अथवा हातातील एक हा अलंकार होता, ज्याला आपण तोडा असं म्हणू किंवा ज्याला आपण कडा असं म्हणू शकतो. पायातलं जसं आपण चांदीचं, तांब्याचं वगैरे कडा घालतो ना, तसं हे एक कडा आहे. आणि हे जे आहे की तो दिनांचा तो नाथ आहे. आणि म्हणून हे आपण आता आपल्यामध्ये पूर्णपणे, म्हणजे कसं असतं की तर्काच्या युक्तींना आणि माणसाच्या भाषेला खूप मर्यादा आहेत. भगवंताला वश करून घ्यावे व समाधान भोगावे, ही गोष्ट अनेक प्रकारांनी, अनेक शब्दांनी आता समर्थांची ती सांगून झालेली. कारण 41वा अध्यायापर्यंत आपण बघितलेलं. 41वा जो अभंग समर्थांचा होता की बहु हिंदता सौख्य होणार नाही, शिनावे परी ना तुडे हित काही. तिथपर्यंत आपण आतापर्यंत आपण खूप ठिकाणी फिरलो, खूप ठिकाणी हिंडलो, अनेक ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहे. अनेक ठिकाणी म्हणजे जसं की आपण आता नुकतंच सध्या चातुर्मास चालू आहे, आपण श्रावणामध्ये महादेवाला गेलो, भाद्रपदामध्ये आपण गणपतीला गेलो, त्याच्यानंतर आता चातुर्मास असल्यामुळं आपण थोडंसं आता आपण रामाच्या मागे लागू किंवा आपण आता विष्णूच्या मागे लागू. नाही नाही नाही, मग आता मनात काय ठेवायचं की तो रघुनाथ आहे ना, तो राम आहे ना, बस. मग माझ्या मनामध्ये आता फक्त एक जे काय आहे ना, ते फक्त प्रभू श्रीराम. आणि म्हणून येथे समर्थ शेवटच्या एका वाक्यामध्ये आपल्याला ते अंतर्मुख करतात की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मी आता जसं सांगितलं की श्रवण आणि चिंतन आणि मनन हे माणसाचं झालं पाहिजे. आपण जे श्रवण करतो त्यावर थोडंसं मनन आपण केलं पाहिजे. आणि या समर्थांचे आपण एक काम करूया. मी असं म्हणतो की आपण 21 दिवसाचा आपण एक असं दिनक्रम करून ठेवूया की 21 दिवसामध्ये मी समर्थांचे हे जेवढे केवढे श्री मनाचे श्लोक आहेत, हे सर्व श्लोक मी दररोज न चुकता वाचेल. आणि बघा मग नेमकी काय आपल्याला त्याच्यातून आपल्याला स्वतःला अनुभूती येते की जसं आपण समर्थांचे हे सर्व श्लोक म्हणू लागू, हळूहळू 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 आपल्यामध्ये आपोआप कायापालट व्हायला सुरुवात होती. कारण
हे समर्थांची तपश्चर्या म्हणजे हे 204 श्लोक आहेत. पूर्ण समर्थांची ही तपश्चर्या आहे. हे साधे शब्द नाही होतो, हे समर्थांनी निर्माण केलेले मंत्र आहे. आता हाच मंत्र किती सुंदर आहे ना, बघा ना तुम्ही, की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. की बाबा मना तू आता काही फार फिरू नको, तो आता याच्या त्याच्या कशाच्याच तू आता नादी लागू नको. मी तुला फक्त आता शेवटचं सांगतो. मग इथं समर्थांना कंटाळा आलेला नाही बरं का सांगायचं, समर्थांना कंटाळा आलेला नाही. 42 अजून आपल्याला 204 पर्यंत जायचंय, तोपर्यंत समर्थ आपल्याला सांगणार आहेत. आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे यासाठी एक गुण सर्व शिष्यांना शिकवत असतात. आणि तो म्हणजे कोणता, की आपल्याला कृतज्ञ राहायचंय. मी जसं आताच सांगितलं की 21 दिवसाचा आपल्याला एक संकल्प करायचा आहे, की मी ते 21 दिवसापर्यंत मनाचे 204 श्लोक मी वाचीन. नुसतं वाचायचं, काही करायचं नाही. बघा तुम्ही 21 दिवसानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये काय परिणाम घडून येतो, काय बदल घडून येतो. आणि म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराजांनी जे सांगितलं ना, तो एक गुण, आणि त्या एका गुणाचं नाव म्हणजे कृतज्ञता. आम्हाला कृतज्ञ व्हायचे की देवा मी अगोदर असं माझं मन होतं. आणि ईश्वराकडे जाताना, त्या भगवंताकडे जाताना माणसाची वृत्ती ही मोकळी झालीच पाहिजे, तरच देव करण्याला काहीतरी अर्थ. तर देवाला स्पष्ट सांगायचं की मी असं आहे. झाकायचं काहीच नाही त्याच्यासमोर, झाकायचं काहीच नाही. आणि ज्यांनी झाकलं नाही ते कसे बाळ झाले पुढे आपल्याला माहिती, यात्री अनुसयीच्या कथेत ते आपल्याला माहितीये, की ते जे परीक्षा पाहायला गेले त्या सतीने त्यांचीच परीक्षा घेतली. त्या सतीने त्यांचीच परीक्षा घेतली, त्यांना बाळ व्हावं लागलं तिथे. आणि म्हणून त्या ईश्वराकडे जाताना, त्या भगवंताकडे जाताना काही झाकून नाही ठेवायचं, की देवा मी असं आहे. माझ्या मनात असे विचार येतात, माझं हे जे आहे ना, हे तू तुझ्या कृपेने हे माझं हे नष्ट करून दे. आणि मलाकडून जास्तीत जास्त चांगले विचार, संतांचे विचार, संत संग देई सदा. बस या संतांचे नुसतं, मी तर म्हणतो इतर संतांपेक्षा तुम्ही नुसतं रामदास स्वामींच्या चरित्रांचा जरी अभ्यास केला, म्हणजे त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा आणि त्याचप्रमाणे रामदास स्वामींचं असलेलं चरित्र, किती मोठं कार्य संतांनी केलं, रामदास स्वामींनी केलं. उगाच काय त्यांना राष्ट्रगुरु म्हणतात की काय? याचाच अभ्यास आम्हाला या पूर्ण 204 श्लोकांमध्ये करायचंय. आता बघा, संत म्हणून जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आमच्या मनावरती कसे भाव उमटतात, आणि जेव्हा आम्ही गुरु म्हणून या मंत्रांचा मी अभ्यास करतो ना, तेव्हा आम्हाला कशी अनुभूती येते. बस माझी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना आहे, की आपण फक्त या मंत्रांचा करायचा आहे तो अभ्यास, आणि आपल्याला घ्यायची आपल्या जीवनात ती अनुभूती. आणि म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एक मोठं सुंदर वाक्य असं सांगतात, की जीवनाच्या साक्षेपे ईश्वरास महत्व द्यावे, ईश्वराच्या साक्षेपे कंठू नये जीवन. जीवनाच्या सापेक्षात तुम्ही बघायचं आपल्याला देवा. उद्या देव जरी आमच्या समोर उभा राहिला प्रत्यक्ष, किती वेळ उभा राहणार आहे? किती वेळ उभा राहणार? तो काय गुलाम आहे का आपला 24 तास आपल्या सोबत यायला? आपण काय संत आहे का? जसं आमच्या रामदास स्वामींना पाठीवर घेतलं आणि आले, श्रीलंकेची चक्कर मारून आले. हनुमंतराय स्वतः त्यांनी रामदास स्वामींना पाठीवर घेऊन त्यांना श्रीलंकेची चक्कर मारून त्यांनी आणली. हे सामर्थ्य त्यांचं होतं म्हणून त्यांना समर्थ म्हणतात हो. कारण तेवढं तप त्यांनी केलं. आम्हाला एवढं मोठं तप आम्हाला शक्य नाही, कारण आमच्या मागे आमचा प्रपंच आहे, आमचं शिक्षण आहे, आमचं घर आहे, आमची आई आहे, आमचे वडील आहे, आमचे मुलबाळ आहे, आमची नोकरी, आमचा व्यवसाय, जे काही आहे ते. बस हेच देवाला सांगायचं, मी असं आहे, असं मी करतोय, तू तुझी कृपा कर आणि मला यातनं तूच काय तो सन्मार्गाचा मार्ग दाखव. सन्मार्ग देवा तुम्हाला दाखव. आणि ज्याला कोणाला हा सन्मार्गावरून ज्याला चालायचं आहे त्याच्यासाठी हा संत संघ. जय जय रघुवीर समर्थ.